विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदरच्या भागामध्ये बघितलेलं आहे सुसंगत वाक्याचा परिच्छेद म्हणजे काय, या भागावर कसे प्रश्न येतात हे आपण बघितलेलं आहे. तर सुसंगत वाक्याचा परिच्छेद भाग क्रमांक 2. आता दुसरा परिच्छेद आपल्याला कसा येईल हे यामध्ये आपल्याला बघायचं आहे. तर चला मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा. तर बघा, दुसरा परिच्छेद आपला दिलेला असा आहे सुसंगत वाक्याचा परिच्छेद क्रमांक 2. मग दुसरा परिच्छेद क्रमांकाचा पहिला प्रश्न वाचा. प्राचीन काळ हे संदेश वाहनासाठी वापरले जात होते. काय वापरले जात होतं? प्राचीन काळ म्हणजे खूप आधीचा काळ. कोणते वाहन वापरले जात होते संदेश वाहनासाठी? एक विमान, घोडा, हत्ती आणि उंट. मग याचं उत्तर काय येईल? प्राचीन काळामध्ये हे संदेश वाहनासाठी वापरले जात होते. प्राचीन काळ म्हणजे कोणता? आपल्या शिवाजी महाराजांचा, राजा महाराजांचा काळ. मग या राजा महाराजांच्या काळामध्ये संदेश वाहनासाठी, वाहतुकीसाठी कोणते वाहन वापरले जात होतं? तर घोडा. म्हणून या प्रश्नाचं येईल उत्तर घोडा. घोडा, प्राचीन काळातील घोडा हे संदेश वाहनासाठी वापरले जात होते. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे यावरती आपला, त्यावर स्वार होऊन रिकामी जागा हे संदेश वाहनाचे काम करीत असे. स्वार होऊन म्हणजे एक आहे घोडस्वार, 3 आहे वैमानिक, 3 आहे माहूत आणि 4 आहे साडणी स्वार. मग घोड्यावर कोण स्वार होतो? घोडेस्वार स्वार होतो. म्हणून या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. आलं आहे का नाही परिच्छेदाचा भाग सोपा? मग यावरती एक सुद्धा तुम्हाला मार्क जाणार आहे का? बघा, सैनिकी स्कूल मध्ये तसेच शिष्यवृत्ती परीक्षा 4थी व 7वी साठी या भागावरती प्रश्न येत असतात. मग तिसरा आहे आपला परिच्छेदावरतील प्रश्न, यालाच मरुभूमीतील रिकामी जागा म्हणतात. यालाच मरुभूमीतील काय म्हणतात? 1 आहे जहाज, 3 आहे हवाई जहाज, 4 आहे रणगाडा आणि 4 आहे ऑसोसिस. मग काय असेल उत्तर? याला मरुभूमीतील रिकामी जागा म्हणजे रिकामी जागा इथे उत्तर येईल आपला जहाज. यालाच मरुभूमीतील जहाज असे म्हणतात. झालं? तिन्ही प्रश्नाची उत्तर आपण दिलेली आहे. तर चला मग असेच नवनवीन प्रश्न जाणून घेण्यासाठी विश्वभरातील सर्व शालेय स्पर्धा परीक्षा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा. नवीन व्हिडिओ